नमस्कार मित्रांनो, स्वागतम मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय हॉलमध्ये तसेच बसल्या ठिकाणी झोपी जातात। शशिकांत सकाळ होते आणि उठून येतो तर बघतो तर काय दोघंही एकमेकांच्या मिठीत आता तसेच झोपलेले असतात एकदम बसून। शशिकांत त्यांना उठवतो तेव्हा आता दोघंही घाईने उठवतात। तेव्हा आता शशिकांत त्यांना म्हणतो की काय तुम्ही दोघंही असेच झोपी गेलेत का? अरे हे बघा माझी ऑफला जाण्याची वेळ झालेली आहे आणि तुमची जर नाईट ड्युटी संपली असेल तर जा बरं, जा फ्रेश व्हायला जा। अक्षय आणि रमा आता बावरूनच उठतात, पूर्णपणे गोंधळून जातात। काय करावं नक्की त्यांना काहीच कळत नसतं। तेव्हा आता रमा विचारते की अभिदादा अजून नाही आले का? कारण रमा आणि अक्षय अभिची वाट बघून मात्र तेथे तसेच झोपी जातात। शशिकांत म्हणतो की काय अभिषेक अजूनपर्यंत नाही आलेला, रात्री गेलेला आहे तेव्हापासून। तर अक्षय आणि रमा नाही म्हणतात। शशिकांत म्हणतो की अरे मी त्याला ऑकला घेऊन जाणार होतो आणि तो अजून आलेला नाही। तेव्हा आता अक्षय म्हणतो की तो तर आलेला नाहीच आणि त्याचा फोन सुद्धा अजूनपर्यंत बंद आहे आणि फोन सुद्धा आलेला नाही। त्यावरती आता शशिकांत म्हणतो की अरे तुम्हाला झोपलेलं बघून तो मात्र अगदी कोणाला डिस्टर्ब नकोय म्हणून गेला असेल शांतपणे झोपायला, त्याच्या रूम मध्ये असेल। त्यावरती मात्र अक्षय म्हणतो की तो जर आला असता तर इला समजलं असतं, कारण ही मात्र अगदी सावधपणे झोपलेली असते, तिची झोप मात्र अगदी सावध असते। जरी काही आवाज जरी आला तर लगेच ती उठते। तेव्हा आता रमा म्हणते की नाही तरी सुद्धा आपण अक्षय खात्री करून घेऊयात आणि चला असे बोलून मात्र ते अभि आलेले आहेत का रूम मध्ये बघायला जातात। तेव्हा आता अभिच्या रूम मध्ये जेव्हा ते बघायला येतात तर बेडवर काही अभि नसतो। अक्षय आवाज देतो की अभया अभया आणि शशिकांत मात्र आता अभिची वाट बघत असतो की नक्की हा गेला कुठे। तर अक्षय आणि रमा त्याच्या रूम मध्ये शोधतात परंतु अभि तेथेही नसतो। अक्षय आणि रमा खाली येतात तर शशिकांत विचारतो की काय झालं, तर अक्षय म्हणतो की तो अजूनपर्यंत नाही आलेला। तेवढ्यात दरवाजा वाजतो तर आता घाईने अक्षय आणि रमा दरवाजा उघडतात तर आता अभि असतो। अभिला बघून मात्र शशिकांत डोक्याला हातच लावतो आणि अक्षयला धक्काच बसतो। तर रमा विचारते की अभि दादा तुम्ही इतक्या वेळ कुठे होतात? तरी सुद्धा अभि काही उत्तर देत नसतो। तर अभिची अवस्था खूप भयानक असते। तर रमा पुन्हा विचारते की अभि दादा अहो आम्ही काय विचारतो, तुम्ही रात्रभर कुठे होतात? आम्ही रात्रभर तुमची वाट बघत होतो। तेव्हा आता अक्षय सुद्धा विचारतो की अभया काहीतरी ती विचारते त्याचं उत्तर दे, तू रात्रभर कुठे होतास? अरे एका मिनिटात येतो असेच सांगून तू निघून गेला होतास आणि 1 मिनिट असा आहे का तुझा? अरे तू रात्रभर आलेला नाहीस, नक्की इतकं महत्वाचं काय बोलणं होतं? अभि काही उत्तर देत नसतो, तो फक्त पाहत असतो। तर शशिकांत म्हणतो की अरे अभि बोल ना, नक्की तू कुठे होता? त्यावरती आता अभि मम करत असतो आणि म्हणतो की हे बघा मला जरा महत्वाचं एक काम आलं होतं म्हणून मी बाहेर गेलो होतो। अभि मात्र आता तरी सुद्धा हे लपवत असतो। त्यावरती आता अक्षय म्हणतो की असं कोणतं काम होतं की त्यासाठी मात्र तुला रात्रभर फोन बंद ठेवावा लागला? त्यानंतर आता शशिकांत सुद्धा खूपच चिडतो आणि अभिला म्हणतो की अरे बोल, काय इतका गप्प बसलास? अरे अक्षय तुला काहीतरी विचारतो मग त्याचं उत्तर दे ना। तर अभि आता अगदी रागावून म्हणतो की हे बघा काही घडलेलं नाही, काही झालेलं नाही, तुम्ही कालपासून माझ्या मागे लागलेले आहात आणि काही घडलेले नाही, काही प्रॉब्लेम नाही, सगळं काही व्यवस्थित आहे। तेव्हा आता अक्षय विचारतो की अरे पण रात्रभर तू होतास कुठे, नक्की काय कुठे होतास? तेव्हा आता रमा सुद्धा म्हणते की हो नक्कीच काहीतरी झालेले आहे आणि अभि दादा आपल्यापासून ते लपवतात। त्यावरती आता अभि म्हणतो की हे बघा मला तर ह्याच गोष्टीचं दडपण होतं आणि जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका, मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण मात्र खूप चुकीचा विचार करत आहात। तर त्यावरती आता अक्षय विचारतो की कशाबद्दल? तर आता अभि डायरेक्ट म्हणतो की रेवाबद्दल। आता रेवाचं नाव घेताच अक्षय आणि रमाला तर फार मोठा धक्काच बसतो। अभि पुढे म्हणतो की त्या रेवावरती तुम्ही सगळेजण इतके आरोप करतात आणि ती मात्र इतक्या वर्षानंतर बदलली असेल, असं कशावरून असेल? त्यावरती आता हे सर्व ऐकून अक्षय अभयाला म्हणतो की अभया तू कशावरून हे सर्व बोलतो? तर आता अभि म्हणतो की हे बघ रेवा मात्र आता अक्षय बदलली असेल आणि हे बघ माणसाला मात्र दुसरी संधी आपण द्यायला हवी। त्यावरती आता शशिकांत म्हणतो की अरे कालपर्यंत मात्र आपण तिच्या काळ्या म्हणजे जे काही पाप होतं तर त्याचा पाढा वाचत होतं आणि आज मात्र तू त्याचं समर्थन करतोय। त्यावरती रमा म्हणते की हे बघा अभिदादा मला खरंच कळतंय, कारण रेवाचं इतक्या दिवसातून आता इथे समोर येणं आणि हे तुम्हाला अस्वस्थ करत असेल, कारण रेवाने सगळ्यात जास्त तुमचा विश्वासघात केलेला आहे, तर तुमचा वापर करून घेतलेला आहे की आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी। तुम्ही सांगा की तुम्ही हे सगळं तिच्याबद्दल कसं बोलू शकतात बरं? त्यावरती आता अभि म्हणतो की हे बघ माणसं बदलतात रमा, त्यामुळे काळ सुद्धा बदलून जातो आणि आज सुद्धा रेवाच्या बाबतीत तेच झालेलं आहे। रेवा बदललेली आहे आणि मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला जर ऐकायचं असेल तर ऐका, माझं सांगायचं काम होतं, असे बोलत मात्र अभि जरा टेन्शन मध्येच विचार करत आतमध्ये निघून जातो। अक्षय आणि रमा सुद्धा आता रागाने आतमध्ये निघून येतात। तर अक्षय रमाला म्हणतो की आता हे सगळं काय नवीन नाटक आहे? काल रात्री मात्र तो काहीतरी वेगळं बोलत होता आणि आता मात्र वेगळं बोलतोय, आता हे कसलं नवीन नाटक आहे त्याचं? म्हणून अक्षय आता खूपच चिडतो। त्यावरती आता रमा म्हणते की हे बघा प्लीज तुम्ही शांत व्हा बरं, इतकं चिडू नका,
शांत व्हा बरं. त्यावरती अक्षय म्हणतो की काय चिडू नको, काल रात्री मात्र नवीन त्याला काहीतरी सांगायचे होते आणि एक फोन आला आणि लगेच तो निघून गेला आणि आज आल्यानंतर हे सर्व काही सांगतोय आणि अगदी त्या रेवाचं समर्थन करतोय, ते पण अचानक एका रात्रीमध्ये त्याला त्या रेवाचा असा काय साक्षात्कार झालेला आहे. त्यावरती आता रमा म्हणते की कदाचित असं काहीतरी आहे की जे आपल्याला माहिती नाही म्हणून. त्यावरती आता अक्षय तिला विचारतो की नक्की रमा तुझं काय म्हणणं आहे, तुला नक्की काय म्हणायचं आहे, तू अभिबद्दल असं का बोलतेस, जे काही आता आपल्याला सांगतो त्यावर आपण विश्वास ठेवायचा का. तर रमा म्हणते की हो, कारण मी विश्वास ठेवते आणि हे बघ मी मात्र संशय का घेतो, कारण तुला माहिती आहे की रेवाच्या बाबतीत, परंतु हे बघ मला अभिचा संशय येतो, कारण अभिचा घाबरलेला तो चेहरा आणि आता त्याला तो एक फोन येणं आणि रात्रभर मात्र तो गायब असणं, ह्या सगळ्या गोष्टी मात्र मॅच होत नाही. काहीतरी मोठं असं शिजत आहे आणि हे तुला कळत नाही का रमा. त्यावर आता रमा म्हणते की हे बघा तुमचं जे काही म्हणणं आहे तर ते चुकीचं नाही, पण तरी सुद्धा आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार मात्र आपण असं अर्धवट निर्णय घ्यायला नकोय. साठी आपल्याला थोडंसं संयम ठेवावं लागेल आणि तुम्ही सुद्धा थोडासा संयम ठेवा. त्यावरती मात्र आता अक्षय म्हणतो की मला खरंच हे नाही जमणार, आपण आहोत ना एकमेकांसाठी, मग का टेन्शन घ्यायचं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, अगं तरी सुद्धा प्रश्न राहतातच आणि हे जे काही प्रश्न आहे तर ते म्हणजे अनउत्तरित आहे, नक्की त्याचं कोणतंही उत्तर नाही. हा रात्रभर कुठे होता, त्याचा फोन का बंद होता, असं काय इतकं मोठं काम रात्री मात्र त्याचं सुरू होतं बरं, आणि त्याला मात्र भीती कसली वाटत आहे, आपल्यापासून काहीतरी लपवतो असं तुला नाही वाटत का, आणि तो रेवाला मात्र का इतका सपोर्ट करतोय, तिची बाजू का घेतो तो, हे सगळे प्रश्न आहेतच ना, आणि याची उत्तर सापडल्याशिवाय मी काही शांत नाही बसणार आणि बघूयात मग नक्की काय आहे ते. तेव्हा आता अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अभिच्या वागण्याचं मात्र त्याला फार टेन्शन सुद्धा येते. त्यानंतर आता इकडे सकाळ झाल्यानंतर तांबटकर आणि रेवा छान असे तयार होतात. आपल्या अंगणाच्या बगीच्यामध्ये मात्र ते बसलेले असतात. चहा वगैरे घेण्याची तयारी त्यांची सुरू असते. दोघेही खूप फ्रेश असतात. तेव्हा आता चहा दिल्यानंतर तांबटकर तिला थँक्यू बोलतो आणि म्हणतो की हे पग गुंडाचा बंदोबस्त झालेला आहे, त्यांची खास व्यवस्था केलेली आहे, मात्र मी त्यांना दिल्लीच्या गाडीमध्ये बसून तेथून पाठवून दिलेला आहे. इथून पुढे मात्र ते इथे येण्याची हिंमत नाही करू शकत. ऐकून आता रेवा खूपच खुश होते आणि तांबटकरला थँक्यू असं म्हणते. एवढ्या सगळ्या गोष्टी मागे मात्र तू माझ्या पाठीमागे खंबीरपणा उभं होता, त्यासाठी मात्र खरंच खूप खूप थँक्यू. त्यानंतर तांबटकर तिला म्हणतो की रेवा डार्लिंग, अगं तू विचार केलास का, काल मात्र तू नक्की काय केलं याची कल्पना तुला आहेस का. अगं हे पण केवढी मोठी संधी होती, तुझ्यावरचे डाग आहे ते मिटण्याची, ते डाग मिटले असते, पण तरी सुद्धा तू असं का केलं, ती संधी का गमावली. त्यावरती मात्र आता रेवा म्हणते की हे पग अरे रिअली सांगते मी तुला, डाग पुसले असते की डाग मात्र अगदी पुसण्याऐवजी पुन्हा चिखल उडवला असता. तेव्हा आता तांबटकर तिला म्हणतो की अगं त्या मुकादम फॅमिली समोर शेवटी खरं सत्य काय आहे, दूध का दूध और पाणी का पाणी झालं असतं. अगं तुला मात्र पुन्हा एक संधी मिळाली असती. त्यावरती आता रेवा म्हणते की अरे हे पग मी जर माझा विचार केला असता, परंतु एखाद्या इनोसेंट माणसाचा बळी गेला असता तर त्याचं काय, त्याचा विचार तू केलंस का. तेव्हा आता तांबटकर म्हणतो की तू काय बोलते, इनोसेंट आणि ह्या सगळ्या प्रकारच्या मागे अभि आहे हे तू विसरतेस, त्याचा बळी गेला नसता, दीपक तो अपराधी होता. तर रेवा म्हणते की हो मला माहिती आहे, मला सगळं काही माहिती आहे, पण तरी सुद्धा मी त्याला अक्षय समोर नाही आणू शकले, आणि हे बघ विशू, मला सगळ्यांचा विश्वास जिंकायचा आहे, म्हणून मी अभिषेकला पुढे करून मात्र त्याच्या खांद्यावर बंदूक नाही चालवणार, आणि खरं तर मला हे कुटुंब आनंदात हवं आहे, त्यासाठी मी हे सर्व करत आहे. अरे अभिषेक मुळे मात्र ते कुटुंब पुन्हा विखुरलं असतं, आणि हे बघ विशू मी का करते, कारण त्या घरामध्ये मला स्वतःचं असं स्थान निर्माण करायचं आहे. त्या घराचं मी मीठ खाल्लेलं आहे, त्यामुळे त्या घरासाठी मी काही करायला तयार आहे, त्या घराचे खूप उपकार माझ्यावर आहेत. त्यावरती आता लगेच तांबटकर म्हणतो की हे बघ अगं रेवा, मी तुला अनुभवाचं एक बोल सांगतो, हा जो काही प्रामाणिकपणाचा गेम खेळत आहे तो तुला मात्र आज न उद्या महागात पडणार आहे, लक्षात ठेव. एनिवे म्हणजे तो अभिषेक मात्र तुझ्या उपकाराच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबला गेलेला आहे आणि तो तुझा प्यादा झालेला आहे. असं वाटतं की सुरुवात सुद्धा तेथूनच होईल, कारण रमा आणि अक्षयचं मन जिंकण्याचं. त्यावरती रेवा म्हणते की नशिबाने साथ द्यावी आणि असंच घडावं, कारण मी इथून मागे नाही फिरू शकत. तेव्हा मात्र आता विचार करत आहे. त्यानंतर आता इकडे रमा छान अशी तयार होते. तिने फुलांचं ताट भरून आणलेलं असतं, तिची काहीतरी तयारी सुरू असते. अक्षय फ्रेश होऊन बाहेर येतो आणि विचारतो की काय गं फुलं कशासाठी, आणि त्यातील काही फुलं उचलून त्याचा तो अगदी म्हणजे वास घेतोय. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की आज मात्र आरोहीच्या समर कॅम्पमध्ये मात्र आता फ्लोअरचं
डेकोरेशन आहे म्हणून ती फुलं मी आणली. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अच्छा म्हणजे ही सगळी फुलं तिच्यासाठी आहेत. तर त्यावरती आता रमा म्हणते की हो मग कशासाठी, म्हणजे मला असं वाटलं होतं की यातील काही सुंदर फुलं ही माझ्यासाठी राखीव असतील. त्यावरती आता रमा म्हणते की हो अच्छा, मला असं वाटतं की जगातील सगळ्या काही गोष्टी सुंदर आहेत ना तर त्या फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तेव्हा आता अक्षय म्हणतो की का नसावं, जगातील सर्वात सुंदर जर बायको माझी आहे हे सगळं तिचं आहे मग माझं होत नाही का, माझा हक्क नाही का, त्या सगळ्यावर माझा हक्क आहे, तिच्यावर सुद्धा माझा हक्क आहे. त्यावरती आता रमा म्हणते की झालं का आता आवरा, आता उशीर होतोय. तेव्हा आता अक्षय पुन्हा रमाच्या जवळ येतो आणि म्हणतो की माझ्या मनामध्ये एक शंका आहे. तर आता रमा विचारते की आता नवीन काय शंका आहे. तर अक्षय म्हणतो की मला एक कळत नाही. फुल हातामध्ये घेतो आणि म्हणतो की मला एक गोष्ट सांग बरं, हा गुलाब जास्त सुंदर आहे की तू. तेव्हा आता रमा म्हणते की झालं का तुमचं सुरू, आणि त्या इकडे तो गुलाब म्हणून आता रमा रागाने हिसकावून घेते. तेव्हा लगेच आता अक्षय जोरात आह असं ओरडतो. तेवढ्यात अक्षय नाटक करत असतो की त्याच्या छातीत जोराची कळ निघलेली आहे. रमाचा जीव कासवीच होतो. ती म्हणते की काय झालं ओ, मुद्दाम नाही केलं, थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा आता अक्षय खूपच अगदी नाटकं करत असतो आणि तो रमाचा हात धरतो आणि नको पाणी वगैरे नकोय. तेव्हा आता रमा म्हणते की अहो का नकोय, आणि आता नकोय म्हणून तो डोक्याला हात लावतो. रमाचा हात एका हाताने पकडतो. तेव्हा आता रमा म्हणते की थांबा मी हॉट बॅग घेऊन येते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नकोय, आता ती सुद्धा नकोय. तेव्हा आता रमा म्हणते की अहो सांगा ना प्लीज, काय झालेलं आहे, प्लीज अगदी सांगा नक्की, तुम्हाला खूप दुखतं का, खूप लागले का. तर अक्षय म्हणतो की तुझं कोपर लागलेला आहे, मला कोपर, माझा जीव पुन्हा कासवीस होतो. ती म्हणते की चुकून झालं, प्लीज अहो चुकून झालं. आता रमा विचारते की अहो नक्की काय झालेलं आहे. तर अक्षय तिच्या हाताला धरतो, उठतो आणि म्हणतो की हे बघ सगळ्यात सोपं असं सोल्युशन आहे. रमा विचारते की काय आहे. तो अगदी कणत म्हणजे उठून राहण्याचा प्रयत्न करतो आणि गुपचूप लगेच गुलाबाचं फुल हातात घेतो आणि मला जर बरं व्हायचं असेल, मला जर त्रास कमी व्हायचा असेल तर तू छान मला एक स्माइल करून दाखव आणि एक गोड छान पापा दे. तेव्हा आता रमा म्हणते की पापा नाही तर लाफा. हे सर्व काय चाललं तुमचं, एकतर मला खूप टेन्शन आले होते आणि मला तर असं वाटलं होतं की तुम्हाला खरंच लागलेलं आहे, किती नाटकी ऍक्टिंग करतात ओ तुम्ही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो मी या ऍक्टरचा फॅन आहे. तर अक्षय ते गुलाबाचं फुल प्रेमाने तिला देत असतो. तर रमा सुद्धा त्याची गंमत करते आणि रागाने त्याच्यावर ओरडते की आवरा पटकन. तेव्हा आता अक्षय पुन्हा तिला जवळ घेतो आणि म्हणतो की फुलांचा सुगंध आहे तर तो तुझा सहवास आहे, सकाळची गरमागरम कॉफी यापेक्षा आयुष्यामध्ये दुसरं कोणतंही सुख नाही. आणि रमा मात्र जोराने दणका ठेवून देते. अक्षय म्हणतो की आता मात्र चांगलंच यावेळेस लागलेलं आहे बरं का. तर आता मात्र लगेच अक्षय हसत असतो आणि खरंच लागले असं तो ओरडत असतो. त्यानंतर आता इकडे रमा मात्र तांबटकर फोनवर बोलत असतो की तांबटकर मात्र कुणाची वाट बघत नसतो, तो वाट बघायला लावत असतो. मी लगेच पुण्यामध्ये पोहोचतोय आणि क्लायंटला सांगा की मी आता ऑन द वे आहे, पुण्यामध्ये पोहोचणारच आहे. आणि तेवढं तिथे रेवा येते. रेवा म्हणते की हे बघ विशू, कामाच्या नादात मात्र आता तू जेवणाची वेळ आणि स्वतःच्या गोळ्या घेण्याची वेळ काही विसरू नकोस. आणि तुला तर माहिती आहे की तुला काळजी घ्यायची आहे. तर आता तांबटकर खुश होतो आणि थँक्यू असं बोलतो. आणि हे बघ रेवा, तुला जर काही लागले तर तू मला नक्कीच फोन कर. आणि खरं तर तू आता माझ्यासोबत असायला हवी होतीस आणि इथे मात्र तू एकटीच बसशील आणि विचार करत बसशील. त्यावरती रेवा म्हणते की नाही, अरे तसं काही होणार नाही, डोंट वरी. हे बघ माझी काळजी करण्याची तर काही गरजच नाही आता. त्यावरती तांबटकर तिला विचारतो की म्हणजे नक्की काय. तर रेवा म्हणते की म्हणजे आपण जिची वाट बघत होतो ती आली. म्हणजे आता शांताबाई आलेले असतात बॅग वगैरे घेऊन. आता शांताला बघून तांबटकर खुश होतो आणि म्हणतो की शांता. तर शांता म्हणते की हो. आणि ताईसाहेब तुम्ही दोघे कसे आहात. आणि हे बघा टीव्हीवर मी बातमी बघितली आणि काळजामध्ये माझ्या धस्स झालं. शांताचे डोळे भरून येतात. तांबटकर तिला म्हणतो की ठीक आहे, आता मात्र तू आलेली आहेस ताईसाहेबांची काळजी घेण्यासाठी, त्यामुळे आता मात्र मी निश्चिंत राहणार आहे, बिनधास्त कामावर जाऊ शकतो. तेव्हा आता शांता म्हणते की उलट मात्र येण्यासाठी मला उशीर झालेला आहे. इकडे येण्याच्या गडबडीत मात्र मला काही सुचत नव्हतं. वरती आता तांबटकर म्हणतो की काही हरकत नाही, तू आलीच हीच खूप मोठी गोष्ट आहे. पण हे बघा चंदाबाई, अहो काही झालं तरी आता त्यांची काळजी घ्यायची, आमच्या ताईसाहेबांची म्हणजे बाईसाहेबांची, आणि एकटं मात्र त्यांना सोडायचं नाही. आता चंदाबाई म्हणते की हो साहेब तुम्ही काही काळजी करू नका. आता खुश होत म्हणतो की चला बाय. आणि आता रेवाला तो जवळ घेतो, टेक केअर ऑफ म्हणतो आणि चंदाला सुद्धा म्हणतो की हो काळजी घ्या. आणि आता तांबटकर आपल्या कामासाठी निघून जातो. त्यावरती आता रेवा म्हणते की चंदा तुला माहितीच असेल की मी तुला इथे का बोलावलं, आणि हे बघा हे घर सांभाळण्याची आणि तुमची सेवा करण्याची जबाबदारी तर माझीच आहे. तसंही इतक्या हक्काने मात्र ही जबाबदारी तुम्ही दुसऱ्या कोणाला देणार आहात का. तेव्हा आता रेवा चंदाचा हात धरते आणि म्हणते की चंदा हे बघ फक्त तू घर नाही सांभाळ, मला सुद्धा सांभाळतेस आणि या कठीण काळामध्ये मी तर तुला इतकं मिस केलेलं आहे.
आहे आणि खूपच जास्त मिस केलेलं आहे आणि खरंच आता तू आली तर मला खरंच खूप बरं वाटतं. तेव्हा आता चंदा म्हणते की ताई साहेब मी आले ना, मग आता अजिबात काळजी करण्याचं काही कारण नाही, टेन्शन घ्यायचंच नाही. बघा सगळं काही चांगलं होणार आहे. जे गेलेले जे काही दिवस आहे ते सगळे परत येतील, सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. आणि हा चंदाचा शब्द असेल तुम्हाला तेव्हा आता रेवाचे डोळे भरून येतात. हसतच मात्र ती आता रेवा चंदाला घेऊन आत येते. दोघी खूप खुश असतात. त्यानंतर आता इकडे रमा मात्र आरोहीला सगळे काही फुलं आहेत तर ते एका पिशवीमध्ये भरून देते. हे बघ आरोही ऐक, जे काही ते सांगतील ना शांतपणे ऐकून घ्यायचं आणि मगच ते सर्व करायचं. हे बघ कोणतीही गडबड वगैरे करू नकोस, मी तुला 5 वाजता न्यायला येते. तेव्हा आता आरोही तिला घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणते की हो पण नक्की यायचं, नाहीतर मी तुझ्यावर रुसून बसेल. तेव्हा आता आरोही असं म्हटल्यानंतर रमा म्हणते की काही गरज नाही, मी नक्की तुला न्यायला येते. तिचा एक गोड पापा घेते. दोघी एकमेकांना बाय बाय करतात. तेवढ्यात मात्र आता एक जी काही मॅडम आहे तर ती मात्र आता रमाच्या जवळ येते आणि म्हणते की हॅलो आरके मॅडम, तुम्ही कशा आहात? बघा अहो किती थकवा दिसतो तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमची रोजची होणारी जी काही धावपळ आहे तर ती तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्यावरती रमा म्हणते की हो धावपळ होते हे ठीक आहे, पण आरू बरोबर दिवस कसा जातो तोच कळत नाही. आता ती जी मॅडम आहे तर ती म्हणते की कसं आहे हे बघा, आपल्या दोघींच्याही मुली एकाच वर्गामध्ये शिकतात. तुमच्याकडे बघा बरं, तुम्ही किती वयस्कर दिसू लागले आहात. जरा स्वतःकडे लक्ष द्या, जगाला दाखवायला नाही, जरा स्वतःसाठी स्वतःला वेळ द्या. आणि आपल्या सगळ्या बायकांचं हेच चुकतं, आपण सगळ्यांचं मात्र सगळ्यांचं करतो परंतु स्वतःकडे मात्र लक्ष देत नसतो. आता मात्र जी ती बाई आहे तर ती मात्र रमाला हे सर्व बोलत आहे तर अक्षय हे सर्व ऐकतो आणि तिच्याकडे बघतच असतो, कारण रमाला आता खूप वाईट वाटतं. रमा तरी सुद्धा तिचं हसून बोलणं अगदी म्हणजे स्वीकारते आणि म्हणते की हो तुमचं खरं आहे पण नाही वेळ मिळत. आणि ती आपल्या आरोहीकडे बघतच असते. खुशोत आता ती शाळेकडे सुद्धा पाहते आणि म्हणते की ही शाळा, हा अभ्यास, डबा, यांचं ऑफिस, मला नाही वेळ मिळत. तेव्हा आता ती बाई म्हणते की हे बघा अहो वेळ मिळत नसतो तर वेळ काढावा लागतो. तर तुम्ही एक दिवस स्वतःला हारून बसताल आणि हाती मात्र तुमच्या काही लागणार नाही. तेव्हा आता ती रमाला पुन्हा आता अगदी गिल्टी फील करण्याचा प्रयत्न करत असते, पण रमा तरी सुद्धा आता काही तिच्याकडे लक्ष देत नाही. अगदी हसून तिचं बोलणं सगळं काही रिॲक्ट करते. तेव्हा अक्षय ही सर्व काही ऐकतो आणि अक्षय मात्र आता ऐकून बघतच असतो. या सर्वातून मात्र अक्षयच्या मनात काहीतरी एक नक्की विचार येतो. त्यानंतर मात्र आता ती बाई रमाला म्हणते की नक्कीच काळजी घ्या आणि स्वतःकडे लक्ष द्या. आणि हे बघा विचार करा आणि विचार करू नका नुसता, फक्त त्यासाठी काहीतरी करावं. आणि ती बाई तिथून निघून जाते तर अक्षय लगेच रमाकडे बघतो आणि हसतो. रमा मात्र विचारात पडते आणि अक्षय रमाला म्हणतो की गेली का आपली जी काही स्टार आहे ती? रमा म्हणते की हो. रमा आता हसते तर अक्षय म्हणतो की चला तर निघायचं. रमा लगेच आता घरी यायला निघते आणि अक्षय तिच्या मागे. दोघे आता घरी येतात. त्यानंतर आता अक्षय मात्र रमाला सुंदर दिसण्यासाठी काहीतरी टिप्स करायला घेतो, म्हणजे त्याचं काहीतरी आता घरगुती उपाय हे आहे ते सुरू होतात. तो काहीतरी आता मिक्स करत असतो, मुलतानी माती वगैरे असतं. तर आता तेथे मयुरी आणि आनंद येतात. आता मयुरी म्हणते की काय भजीची तयारी सुरू आहे का? त्यावरती आता अक्षय नाही म्हणतो आणि हिरवं असतं का ते, म्हणून आता मयुरीला हसू येते. आनंद विचारतो मोरिंगा मोरिंगा असेल, तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही नाही वेगळाच काहीतरी आहे हा अनुभव. त्यावरती आता लगेच आनंद त्याला विचारतो की काय रे, तू मात्र किचन मध्ये आता केमिकलची काही लॅब वगैरे उघडलेली आहे का? त्यावरती आता अक्षय म्हणतो की प्लीज तुम्ही मला डिस्टर्ब करू नका, जर माझं प्रमाण चुकलं सगळी गडबड होईल, त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब करू नका. तेव्हा मात्र आता मयुरी थोडासा स्मेल घेते आणि म्हणते की अक्षय अरे हे सर्व काय आहे? ह्या तर सगळ्या मुलींच्या अगदी फेसपॅक बनवण्याच्या अगदी ह्या म्हणजे वस्तू आहेत, नक्की तू काय करतोस? तेव्हा आता आनंद आश्चर्याने मोठे डोळे करून पाहतच असते. मयुरी त्याला विचारते की तू काय करतोस, म्हणजे स्वतःवर प्रयोग करतोस की काय? आणि आनंद मात्र आता हसायला सुरुवात करतो. त्यावरती अक्षय हसतो आणि म्हणतो की माझ्यावर प्रयोग नाही करत, तर हे सर्व मी रमासाठी करतो. कारण कसं आहे की रमा सध्या खूप दमते, बिचारी थकते आणि ते सगळं काही चेहऱ्यावर दिसतं. आणि त्यात म्हणजे तिने शुगर सुद्धा सोडलेली आहे आणि त्यात म्हणजे कसं बसं आत्ताच मी तिला श्रीखंड भरवलं आणि श्रीखंडामध्ये मात्र मी थोडंसं जायफळ जास्त घातलं, त्यामुळे मात्र ती मस्त झोपलेली आहे, एकदम गाढ असे. आणि ती झोपलेली असताना माझा फेस पॅक आहे तर तिच्या चेहऱ्याला मला लावायचं आहे आणि ती उठल्यानंतर तिला एकदम असं फ्रेश वाटेल. आनंद आणि मयुरीला खूपच हसायला येते. आनंद त्याची गंमत करत म्हणतो की बायकोची काळजी घेणारा जो काही इतका नवरा आहे, म्हणजे इतकी काळजी घेणारा, तो मी पहिल्यांदाच बघत आहे. फक्त तुमच्या जोडीला मात्र कुणाची नजर लागायला नको. तेव्हा आता लगेच मयुरी दृष्ट काढते. खरंच काय गंमत आहे की आपली वहिनी मात्र तिथे गाढ झोपलेली आहे आणि दादा मात्र ब्युटी पार्लर चालवतोय. तिघांना इतकं फारसं हसायला येते, तिघे खूपच हसतात. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये तर रमा ही फारच चिडलेली असते, कारण आरोहीच्या बाबतीत काहीतरी घडलेलं आहे म्हणून रमा आता धावतच रेवाच्या घरी येते आणि रेवा बाहेर आहे.
रेवा बाहेर ये असं म्हणत असते. आता चंदा खूपच घाबरते रमाला बघून. तर आता रमा ही जोरात किंचाळते की अगोदर माझ्या नवऱ्याला लांब करण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र माझ्या मुलीला लांब करण्याचा प्रयत्न करत आहे. एका आईला आपल्या मुलीपासून वेगळं करण्याचा संताप काय असतो हे तुला आज कळेल. तेव्हा आता चंदाला धक्का बसतो. आता रमा ही जोरात ओरडत असते की रेवा बाहेर ये. मात्र आता रेवा काही बाहेर येत नसते. रेवा आपल्या रूम मध्ये खूप रडत बसलेली असते आणि रमा दरवाजा उघडून आत येते तर बघते तर काय तिथे पाळणा, इतकी सारी खेळणी वगैरे आता ठेवलेली आहे आणि रेवा हातामध्ये एका मुलीचा फोटो घेऊन रडत आहे. तेव्हा आता चंदा सांगते की आता आमच्या मॅडमचं बाळ गेलेलं आहे. तेव्हा आता रमा रेवाच्या जवळ येते आणि रेवाला म्हणते की रेवा मी तुझ्या भावना समजू शकते. तेव्हा आता रेवा मात्र रमाच्या गळ्यामध्ये पडून खूप रडते आणि म्हणते की आज इतक्या वर्षानंतर कोणीतरी माझ्या जखमेवर मायेचा हात फिरवलेला आहे रमा. तेव्हा आता रमा आणि रेवा एकमेकींच्या मिठीतून खूप रडत असतात. तर आता नक्की रेवाचा हा काय सगळा प्लॅन असेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.